नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर भरत जाजू सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचा अर्थात कारण त्यांनी मास्टर्स केलेलं आणि त्यातनं पण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे. त्यामुळे एका प्रकारे त्यांचा त्यातलाही अनुभव फार महत्त्वाचा आहे आणि गेल्या काही वर्षांपासून ते या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर, वेगवेगळ्या सेक्टरवर काम करतायत. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर आपण सर थेट गप्पांना सुरुवात करूया. त्याच्यात आधी मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी. म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचे इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? आणि साधारणपणे हा के जी टू पी जी हा प्रवास कसा होता, तर काय सांगाल? मी स्कूलमध्ये सिन्नरला होतो. मी प्रॉपर वावीचा आहे, सिन्नर तालुका. आमची स्कूल आणि म्हणजे आमचं गाव 25 किलोमीटर्स आहे. रोज बसने अपडाऊन करायचो आम्ही. तिथे म्हणजे के जी टू 10th पर्यंत तिथे एस जी पब्लिक स्कूल सिन्नरमध्ये माझं स्कूलिंग झालं इंग्लिश मिडियममध्ये. त्यानंतर 11th-12th मी नाशिकला होतो के टी एच एम कॉलेजमध्ये. तिथे 11th-12th सायन्समध्ये झालं आणि त्यानंतर विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती, तिथे मी इंजिनिअरिंग केलं. आता ते व्ही बी के आय टी आहे, यांचं कमलनयन बजाजनी आता ते हे घेतलं आहे. आता तिकडे त्यानंतर परत नाशिकला परत आलो एम ई स्ट्रक्चर्स करायला. के के वाघमध्ये मी एम ई केलेलं आहे स्ट्रक्चर्समध्ये. आणि त्यानंतर म्हणजे मग सगळं एक्सपिरियन्स पण घेतलं. व्हेरी गुड. मग हा जसा एक तुमचा पहिला पार्ट आहे एज्युकेशनलवाला, अर्थात मास्टर्सपर्यंतचा. पण मला असं नेहमी वाटतं की स्ट्रगल इंजिनिअरचा खरा स्ट्रगल सिव्हिल इंजिनिअरचा सुरू होतो, ते म्हणजे त्याचे एक ग्रॅज्युएशन किंवा मास्टर्स कंप्लीट केल्यानंतर स्वतः कुठला तरी वैयक्तिक पहिला प्रोजेक्ट करण्यापर्यंत. कारण आपण त्याच्यानंतर कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि मग आपण ठरवतो की आता आपण इंडिव्हिज्युअली प्रॅक्टिस सुरू करूया. तर तो पार्ट तुमचा कसा होता आणि जो पहिला प्रोजेक्ट मिळाला तुम्हाला इंडिव्हिज्युअली, तर तो कसा होता? तो करताना काही स्ट्रगल आला का? पहिलं काही थोडंसं दबाव, टेन्शन, प्रेशर वाटलं का? फर्स्ट प्रोजेक्ट करताना कसा होता अनुभव? मी ॲक्च्युली म्हणजे मी असोसिएटच आहे. हं. म्हणजे अविनाश मालपनी अँड असोसिएट्स या फर्ममध्ये मी असोसिएट आहे. ओके. आणि एम ई करताना मी त्यांच्यासोबत जॉईन झालो होतो. तिथे घेतलं. नंतर त्यांनी मला मग प्रिस्ट्रेस डिझायनिंगबद्दल सांगितलं आणि त्यानंतर मी मुंबईला काही दिवस होतो. तिथे प्रिस्ट्रेसची व्ही एस आय एल कंपनी, तिथे एक्सपिरियन्स घेतला पी टीमध्ये. छान एक्सपिरियन्स होता, कारण न्यू कन्सेप्ट होती माझ्यासाठी आणि फील्डमध्ये पण ती म्हणजे खूप कमी आहे. तर तिथे एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर तिथून मी पुण्याला गेलो. पुण्याला पण जे व्ही आय म्हणून कंपनी होती, तिथे पण एक्सपिरियन्स घेतला. आणि नंतर मग आम्ही इथे नाशिकला स्टार्ट केलं प्रिसिजन प्रिस्ट्रेस म्हणून सरांसोबत. तर मी स्ट्रक्चरल डिझाईनचं बघतो आणि वैभव मालपणी आहेत ते एक्झिक्युशनचं बघतात. आणि सरांसोबतच बरेचसे प्रोजेक्ट केले. आणि पुण्याला असताना म्हणजे मुंबईला तर मी फ्रेशर होतो, तर तिथे इंडिव्हिज्युअल नाही प्रोजेक्ट हँडल केले. पण पुण्याला असताना पी टी पोस्ट टेन्शनिंगचे इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट हँडल केले होते. म्हणजे बरेच म्हणजे काही मुंबईला होते, नवी मुंबईमध्ये होते, दिल्लीला होते, गुरगावमध्ये होते. असे बरेचसे प्रोजेक्ट मी हँडल केले तिथे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे, ते म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये खूप खूप होतं. आणि अशा जर लोकांना काही महत्वाची जबाबदारी दिली गेली तर बऱ्याचदा मोठा धोकाही संभवू शकतो. तर मग तुम्ही ते साईटवर समजा तरी जाता, तेव्हा तुम्ही कशी हँडल करता सिच्युएशन? नाही तर त्यांना म्हणजे त्या धोक्याचं जे धोका संभवू शकतो त्याबद्दल त्यांना त्याची तीव्रता त्यांना जर समजून सांगितली तिथल्या लेबर्सला, तर ते म्हणजे तर त्यांना पण त्याविषयी थोडं गांभीर्य येतं. आणि मग ते त्याविषयी थोडे म्हणजे अलर्ट राहतात की हे व्हायला नाही पाहिजे. मग आम्ही पण त्यांना म्हणजे असं नाही का ते लेबर्स आहे म्हणून त्यांना काय समजवणार आहे, त्यांना टेक्निकल काय सांगणार आहे. पण त्यांना जर त्यांच्या भाषेमध्ये जर टेक्निकली थोडं समजवलं तर ते करतात, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं मोल्ड होतात. आणि असे बरेचसे साईट्सवर आम्ही केलेले आहे. आणि मग त्यांना पण कन्सेप्ट समजला की नाही असं का बरं करावं, तर ते करतात ते मग त्याप्रमाणे. दुसरं गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर पण तुम्ही बऱ्याच काम केलेलं आहे, तर त्याची काही महत्वाची नावं सांगता येतील का? कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं? येस, गव्हर्नमेंटचं एक एनडीए ऑडिटोरियम आहे पुण्याला, त्याचं आम्ही डिझायनिंग केलं होतं. पीटीचं डिझाईन होतं आमच्याकडे, ते एक डिझाईन केलं आम्ही. मालेगावमध्ये फ्लायओव्हर आहे, म्हणजे ऑफिसमध्ये तर बरेचसे प्रोजेक्ट झालेले आहेत.
म्हणजे आरकेचा जो होळकर ब्रिज आहे तो, कन्नमवार ब्रिज, किंवा तिकडे बापूचा ब्रिज जो आहे तो पण ऑफिसमध्ये झालाय. पण मी स्वतः इंडिव्हिज्युअली ऑफिसमध्ये असताना तो मालेगावचा एक फ्लायओव्हर पण आम्ही डिझाईन केलेला आहे. आता एक जरा वेगळा प्रश्न आहे यापेक्षा, तो म्हणजे असं की तर तुम्ही उंची नाशिकचे तुम्ही काम पण करताय आणि इंजिनियर आहात, या तिन्ही कॉम्बिनेशन मधला हा प्रश्न आहे. तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विचार. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे जर नाशिकचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये, तर काय वाटतं? मेन म्हणजे आता तर कुंभमेळा येतोय, तर ते रोड कनेक्टिव्हिटी नाशिकची खूप चांगली आहे, पण त्यांचं जे मेंटेनन्स आहे ते प्रॉपर होत नाही किंवा क्वालिटी वर्क होत नाहीये. त्याच्यावर एक मेन फोकस पाहिजे. आणि दुसरं एक, जे पॉप्युलेशन ज्या हिशोबाने वाढते त्या हिशोबाने नाशिकचं म्हणजे ट्रॅफिक कंट्रोल पण तसं व्हायला पाहिजे. म्हणजे पुणे असो, मुंबई असो, त्यांचे जसे BRT लेन्स असेल काही असतील त्या हिशोबाने तसं व्हायला पाहिजे. आणि मेन म्हणजे जे एवढे लोक येत आहेत नाशिकमध्ये, त्यांचं पिण्याच्या पाणीचे असो म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतील, किंवा त्यांचं मग वेस्टेज जे असेल ते सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स, ते पण त्या कॅपॅसिटीमध्ये व्हायला पाहिजे. तरच ते मग दूषित पाणी वगैरे जे असेल ते नद्यामध्ये नाही जाता STP मध्ये व्यवस्थित ट्रीट होऊन मग बाहेर निघू शकतात. बरोबर. मग या करण्यासाठी शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने म्हणजे हे तर म्हणजे लोकल बॉडी घेते फॉलोअप, पण सगळा प्रश्न तो जो येतो तो फंडिंगवरच येतो. बरोबर. तर तिथेच मेन क्रंच असतो. तर शासनाने तेवढं लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर, ठीक आहे. दुसरा एक असा प्रोजेक्ट मला आठवण एक विचारायची तुम्हाला, की असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना त्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगू शकाल का? मालेगावचा जो फ्लायओव्हर आम्ही करत होतो, तर तिथे एक प्रॉपर आम्ही अलाइनमेंट मध्ये दिलेलं होतं. पण जेव्हा त्याचं एक्सकॅव्हेशन सोडून तिथं म्हणजे जेव्हा अतिक्रमण पण काढायला स्टार्ट केलं त्यांनी फ्लायओव्हर करायचं म्हणून, तर ते तिथल्या लोकल लोकांचा खूप विरोध होता त्याला. तो सॉर्ट आउट झाला. त्यानंतर जेव्हा एक्सकॅव्हेशन स्टार्ट केलं तर मध्येच कुठेतरी त्यांना म्हणजे वॉटरची लाईन मिळायची. मग ते सोडून मग थोडं फुटिंग्स थोड्या इकडे म्हणजे तिथे पाईल फाउंडेशन होतं, पाईल्स थोड्या शिफ्ट कराव्या लागायच्या. मग मध्येच कुठेतरी म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर ड्रॉइंग्स पण नव्हते. तर ते करत करत मग फायनली म्हणजे जी अलाइनमेंट होती ती थोडी चेंज करून मग तिथे आधी 1 मीटर आम्ही कॅन्टिलिव्हर दिला. म्हणजे तिथे लाईन लागली वॉटरची म्हणून अर्धा मीटर मध्ये 1 मीटर मध्ये सरकलो. परत तिथे गेलो तर परत पुढे जाऊन तिथे सिवेजची लाईन लागली, अजून 0.5 मीटर मध्ये सरकलो. असा तो करत करत मग ते 1.5 म्हणजे जी अलाइनमेंट आधी सरळ होती ती 1.5 मीटर कॅन्टिलिव्हर होऊन गेली. मग त्यामुळे ते एका साईडला 1.5 मीटर कॅन्टिलिव्हर आणि एका साईडला प्लेन असं चांगलं नव्हतं, म्हणून आम्ही मग ते दोन्ही साईडला 1.5 मीटर कॅन्टिलिव्हर केलं. नंतर मग ते सगळे त्यांचे पण म्हणजे आमच्या आपल्या या फ्लायओव्हरच्या कामामुळे त्यांच्याकडे पण ड्रॉइंग रेडी झाले आणि सगळं हे असं मग कॅन्टिलिव्हर आणि मग ते सगळं लोडिंग त्याप्रमाणे सगळं चेंज होऊन मग डिझाईन झालं. क्या बात. किंवा असा एखादा प्रोजेक्ट ज्याला आपण आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणू, जो करताना आनंद वेगळा होता, समाधान वेगळं मिळालं आणि काहीतरी वेगळं केल्याचा एक आनंद असतो, तर त्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? म्हणजे हा फ्लायओव्हरचा तर एक आहेच. म्हणजे तो मी फर्स्ट टाइम ब्रिज डिझाईन केला होता, तर तो एक आहे. परत आम्ही इकडे आपल्या NDAचे ऑडिटोरियमचं जे डिझाईन केलं होतं तिथे 11 मीटर कॅन्टिलिव्हर होतं, ते एक डिझाईन केलं. म्हणजे ते एक झाल्यावर एक समाधान वाटलं. परत इथे जे बँक्वेट हॉल्सचे प्रोजेक्ट असतात ते 20 मीटर प्लस स्पॅन असतात. ते पण डिझाईन करताना हा बाबा एवढी मोठी कॉलम स्पेस मिळते त्याचा एक आनंद असतो. आता रिसेंटली कम्प्लिटेड इथे सिरिन मेडोज मध्ये पाटील शाह ग्रुपचा प्रांगण प्रोजेक्ट आहे, तो 22 स्टोरीड आहे. तो फर्स्ट हाय राईज मधला तो एक फर्स्ट प्रोजेक्ट होता, ते 22 स्टोरीड आणि त्यांना तर वर कनेक्टिंग ब्रिज आहे, तो स्टील स्ट्रक्चर मध्ये आहे. तर तो एक वेगळा आनंद आहे. आणि आता रिसेंटली तर जो चालू आहे तो 40 स्टोरीड आपला गोदास्पंदन सोमेश्वरच्या शेजारी, तो पण एक जसं जसं ते एक स्लॅब्स वर येत आहेत मग तो एक असा फीलच वेगळा असतो तो. बरोबर, अगदी बरोबर. दुसरं आता बिंग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधलं मास्टर आहे म्हणून तुम्हाला स्पेशली विचारायचं आहे, जेव्हा आपण स्टील सिलेक्ट करतो तेव्हा त्यात काय पॅरामीटर बघितले गेले पाहिजेत? एका चांगल्या स्टीलमध्ये काय गुणवैशिष्ट्य असतात? म्हणजे जे कोडनी डिफाईन केलेले डायमीटर आहेत ते प्रॉपर म्हणजे त्यांचं जे रेंज आहे म्हणजे प्लस मायनस जे पण दिलेले असतात बरोबर त्यामध्ये रेंज मध्ये आहे का नाही, वेट मध्ये आहे का नाही. परत जे केमिकल कंपोजिशन जे दिलेले आहेत
त्याप्रमाणे ते त्या प्रमाणावर बरोबर आहेत का नाही, फिजिकल प्रॉपर्टीज, मटेरियल प्रॉपर्टीज, आणि परत त्यांच्या स्ट्रेंथ इम्पॉर्टंट सगळ्यात म्हणजे स्ट्रेंथ आहे. तर त्या पण त्या पॅरामीटर्सवर म्हणजे बेंडिंग टेस्ट, बेंडिंग रिबेंडिंग टेस्ट आहे, टेन्साईल टेस्ट आहे, ते सगळ्या त्या पॅरामीटर्सवर ते म्हणजे बरोबर कोडनी डिफाईन केल्याप्रमाणे जर झालं तरच म्हणजे आमचं स्ट्रक्चरल डिझाईनचं पूर्ण त्यावरच डिपेंड असतं ते. आणि म्हणजे करोजन प्रूफ कसं राहील स्टील, तर ते पण एक इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये? ऍक्च्युली आमचं असं रोल डायरेक्ट येत नाही, तर प्रोजेक्ट म्हणजे साईटवर कुठलं स्टील युज होता हे असं डायरेक्टली आमचा रोल नसतो, तो ऍक्च्युली बिल्डरचा रोल असतो. त्यामुळे असं आयकॉन स्टील कुठे युज झालं हे असं आम्ही डायरेक्टली म्हणजे आम्हाला सांगता नाही येणार. बरं, ठीक आहे ना, काय हरकत नाही. आणि आता अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण सिव्हिल इंजिनियर येत आहेत, फ्रेशर्स आहेत, जस्ट पास आउट आता होणार आहेत, तर अशा सगळ्या ज्युनियर्सना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी तुम्ही म्हणजे शिकत असताना किंवा नवीन स्टार्ट केल्यावर म्हणजे तुम्ही साईटचा एक्सपिरियन्स आधी घ्या, कारण साईटचा जो एक्सपिरियन्स आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. साईटचे सगळे म्हणजे फ्रॉम प्लॅनिंग टू म्हणजे फुटिंग, प्लॅनिंग, स्टार्टिंग, एक्झिक्युशन आणि एंड पर्यंत ते सगळ्या स्टेप्स तुम्ही बघितल्या पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये साईटवर जेव्हा असतात तिथे कसं ऍक्च्युअल होतं, ड्रॉइंग कसे असतात, ड्रॉइंग वरून ऍक्च्युअल लेबर कसे रीड करतात, ते साईटवर कसं एक्झिक्यूट होतं, हे सगळं तुम्ही एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे. आणि भले तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला असाल तर ते सोडून पण तुम्ही बाकी प्रोजेक्ट व्हिजिट केले पाहिजे, तर तुम्हाला म्हणजे कळेल का या प्रोजेक्टमध्ये कसं असतं, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये कसं असतं, ते एक्सपिरियन्स वाढत जाईल. नक्कीच, क्या बात आहे. सो ते इंजिनियर भरत जाजू सर त्यांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली आहे, म्हणजे तुम्ही स्वतःच्या प्रोजेक्टचा तर अभ्यास करा, पण त्याचबरोबर इतर प्रोजेक्टचा अभ्यास करा, जास्तीत जास्त नॉलेज घ्या. कारण नॉलेज जसा बेस असतो कुठल्याही गोष्टीचा, तसंच ज्याप्रमाणे एखाद्या कन्स्ट्रक्शनचा बेस किंवा पाया फार महत्वाचा असतो, नॉलेज बेस आहे करिअरचा. त्यामुळे ते जर तुम्ही स्ट्रॉंग केलं तर नक्कीच तुमचं करिअर पाथ तिथनं खूप चांगला राहील, हाय राईज राहील थोडक्यात आपल्या भाषेत. तर पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.